नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, 14 ऑगस्ट हा दिवस फाळणीच्या वेदनांचा स्मृती दिन म्हणून ओळखला जाऊ लागलेला आहे. याच दिवशी भारताचे 2 तुकडे पडले, पाकिस्तानची निर्मिती झाली आणि देशभरामध्ये त्या काळी वातावरण पूर्णपणे पेटलेलं होतं. प्रचंड दंगली उसळल्या होत्या. असंख्य जीव जे आहेत ते त्यांची हत्याकांड झाली, बलात्कार झाले, घरदार उद्ध्वस्त झाली आणि एकूणच जीवन जे आहे ते जणू काही बेचिराग झालं, अशी अत्यंत वाईट आणि विदारक अशी परिस्थिती त्या काळामध्ये होती. आज इतकी वर्ष झाली असली तरी अजूनही त्या फाळणीच्या जखमा किंवा त्याच्या वेदना अजूनही आपण घेऊन वावरतो आहोत, जगतो आहोत. आणि या फाळणीचा किंवा फाळणीच्या त्या दिवसांच्या आठवणींचा अजूनही आपण वेगळ्या पद्धतीने स्मरण करतो. वेगळ्या पद्धतीने त्या वेदना ज्या आहेत त्याविषयी विचार करत असतो. का हे असं घडलं, त्याचं उत्तर अजूनही मिळत नाहीये. आणि 14 ऑगस्ट या दिवसाच्या निमित्ताने असाच ज्या वेदना आहेत त्यांना वाचा फोडण्याचं काम काव्यशैली क्रिएशन्सच्या एका नाट्यानुभवाच्या निमित्ताने होते. आणि हे नाटक जे आहे ते 16 ऑगस्टला त्याचा प्रयोग होणार आहे पहिला. आणि त्यानिमित्त आपण नेमकं ते हा जो नाट्यानुभव आहे तो काय आहे हे जाणून घ्यायचं आहे आजच्या या आपल्या कार्यक्रमामध्ये. प्रख्यात लेखक, साहित्यिक आणि पत्रकार पु.भा. भावे यांनी स्वतः फाळणीच्या दिवसांचा अनुभव घेतला होता, विदारक असा अनुभव. आणि त्यांनी त्यावर घायाळ हे एक कथासंग्रह जो आहे तो लिहिला. या कथासंग्रहावर आधारित हे नाटक आहे. तर ते नेमकं त्याची पार्श्वभूमी काय आहे, का ही हा जो कथासंग्रह आहे किंवा ह्या ज्या तिथल्या कथा आहेत त्या का मनाला भिडल्या, ते हे आपण जाणून घेऊया. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कविता विभावरी. नमस्कार कविताजी. नमस्कार. नमस्कार. तर सर्वप्रथम हा जो 14 ऑगस्ट हा दिवस आहे फाळणीच्या वेदनांचा स्मृती दिन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तर पु.भा. भावे यांचं हा जो कथासंग्रह आहे यावर असं नाटक तयार करावं असं तुम्हाला का वाटलं, म्हणजे काय नेमकं कारण? माननीय श्री नरेंद्र मोदीजींनी हा जो विभाजन विभीषिका स्मृती दिन म्हणजे या फाळणीच्या वेळी ज्या काही भयंकर घटना घडल्या त्याचा एक स्मृती दिन म्हणून जाहीर केला. आणि या अनुषंगाने आपण काय करू शकतो हा विचार करत असताना फाळणीच्या बद्दल आम्ही काही चर्चा करत होतो. आणि त्यावेळी पु.भा. भावे यांच्याबद्दल सुद्धा चर्चा केली गेली. पु.भा. भावे हे स्वतः पत्रकार असल्यामुळे त्यावेळी ते नौखालीला गेले होते. नौखालीला ते जेव्हा गेले तेव्हा तिथली अत्यंत विदारक परिस्थिती त्यांनी पाहिली. त्यांनी त्यांच्या त्या गोष्टी ऐकल्या, त्या जखमा प्रत्यक्ष बघितल्या. आणि मला वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामधला हा एकमेव साहित्यिक जो प्रत्यक्ष फाळणी ची झळ ज्यांना बसली तिथवर गेला, तिथल्या वेदना त्यांनी आपल्या शब्दात मांडल्या. म्हणजे भारत स्वतंत्र होत असताना जेव्हा बहुतांश भारत हा भारत स्वातंत्र्याचा एक आनंद ज्या वेळेला साजरा करत होता त्याच वेळी हे त्याच्यासाठी जे बळी गेले, ज्यासाठी बलिदान झालंय ज्यांचं, आणि ज्या वेदना अत्यंत अत्यंत काय म्हणू आपण करुणास्पद असा ज्यांचा अंत झाला किंवा अशा स्त्रियांवरती अत्याचार झाला, तो संपूर्ण अत्याचार जेव्हा त्यांनी स्वतः पाहिला तेव्हा ते अत्यंत अस्वस्थ झाले. ती अस्वस्थता आज पु.भा. भावेंची ही जी घायाळ कथा संग्रह आहे तो वाचताना पदोपदी प्रत्ययाला येतो. आणि त्या कथा वाचल्यानंतर म्हणजे त्या कथा नाहीच आहेत, खरं तर त्या सत्यकथाच म्हणायला हव्यात. त्यांनी फक्त नावं बदलून वेदना त्याच, घटना त्याच, फक्त त्यांनी नावं बदलून गोष्टी रूपाने मांडलेल्या आहेत एवढंच आहे. आणि जर असं आहे तर हा जो आपण छान गुलाबी रंग दिलेला आहे स्वातंत्र्याला, आपण त्याच्या पाठीमागे किती किती बळी गेलेले आहेत आणि किती जणांना त्रास झाला आहे हे जेव्हा प्रत्यक्ष आपण वाचतो ना तेव्हा पु.भा. भावेंचे शब्दातच त्या वेदना जागोजागी येतात.
म्हणजे हा लेखक एवढा भारावून एवढा काय म्हणू आपण, त्यांनी ते पाहिलं होतं आणि एवढ्या यातना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या, की त्यांच्या लिखाणातून त्या पदोपदी जाणवतात. आणि मग आम्ही म्हटलं, की नाही या कथा समोर यायला हव्यात. बरं या कथांचं वैशिष्ट्य असं आहे, की तुम्ही प्रत्येक कथा घेतली, तर प्रत्येक कथेमधला जो नायक आहे किंवा नायिका असेल, त्या प्रत्येक नायकाची किंवा नायिकेची किंवा शोषितांची आपण असं म्हणू शकतो, त्या पीडितांची वेदनाच वेगळी आहे. ज्या वेदनेची आपण आपण कल्पनाच करू शकत नाही. म्हणजे घरात बसून आपण एखादी गोष्ट फक्त बोलणं, की फाळणी झाली तेव्हा अमुक 1-2 लाख लोकं मारली गेली किंवा 2 ते 10 लाखापर्यंत खरं तर तो आकडा आहे. म्हणजे नरसंहार म्हणायला पाहिजे. हा जो नरसंहार झाला, हा एवढ्या शब्दात नाहीत. तो फक्त नरसंहार झाला असताना तर गोष्ट वेगळी होती. पण ज्या प्रकारे त्यांना मारलं गेले, ज्या प्रकारे त्यांचा आत्मा मारला गेला, ते खूप भयानक, ते खूप माणुसकीला काळिमा फासणारं अशी ती कृत्य होती. आणि ही कृत्य सत्य म्हणून समोर जगासमोर यायला पाहिजेत. आपल्याकडून एक छोटासा प्रयत्न व्हायला हवा, असं आम्हाला वाटलं. आणि त्यामुळे आम्ही या कथांचं नाट्य रूपांतरण करायचं ठरवलं. तुम्ही जेव्हा या कथा वाचल्यात किंवा स्वतः तुम्ही म्हणालात जसं की तुम्हाला कळलंय पुबा भावे स्वतः तिकडे गेले होते आणि त्यांनी हा सगळा अनुभव घेतला. तर हं. तुम्ही या जेव्हा कथा वाचल्यात तेव्हा तुम्हाला प्रथमदर्शनी काय वाटलं? म्हणजे आपण याचं नाटक करावं, पण जनरली नाटक म्हटल्यानंतर एक काहीतरी त्याच्यावर मनोरंजन पण होईल किंवा त्याच्यामधल्या प्रत्येक दिग्दर्शकाचा काय स्वतःचा एक कलाविष्कार जो आहे तो सादर करायचा असेल. पण या जर सत्य कथा असतील, तर त्या हं. लोकांसमोर मांडायच्या, तर त्यासाठी एक वेगळं कदाचित दृष्टिकोन तुम्हाला अवलंबावा लागला असेल. काय नेमके विचार काय आले तुमच्यावर? मुळात आधी जेव्हा या कथा वाचल्या, तेव्हा दुसरा कुठलाही विचार न येता फक्त त्यातल्या स्त्रियांच्या ज्या वेदना होत्या, त्याच वेदना वेदना खरं तर जाणवल्या. ते वाचताना कुठेही सर्वात पहिल्यांदा त्याचं नाटक करावं किंवा त्याचा अजून काही आविष्कार करता येईल, याही पेक्षा ते किती वेदनादायक होतं आणि त्या जागी नुसतं आपण उभे असतो, तर त्या समोर घडलेल्या प्रश्नांचा जो थरार आहे, त्या घटनांचा जो थरार आहे, तोच आधी जाणवला. आम्ही सुन्न झालो. आम्ही जेव्हा हे वाचन करायला घेतलं. त्यानंतर आम्ही खरं तर ठरवलं, की आपण याचं वाचन करूया. सगळ्यांसमोर कथा आपण त्यांना सगळ्यांसमोर मांडूया. मग जेव्हा ते वाचन 4दा, 5दा, 6दा आम्ही करत गेलो, तेव्हा असं वाटलं, की नुसतं वाचनाने होणार नाहीये. हे प्रसंग जेव्हा नाट्य रूपाने घडतात, म्हणजे खरं तर अगदी कच्ची रिहर्सल असताना सुद्धा, त्या तालमीत सुद्धा जी लोकं बघायला आली, तेव्हा सुद्धा त्यांना जर का ते अंगावरती येत असेल, तर जेव्हा ही प्रत्यक्ष घटना घडली, तेव्हा काय झालं असेल? म्हणजे इतकी विदारक अशा सगळ्या घटना आहेत. आणि मग म्हटलं, की नाही हे नाट्य रूपाने यायला हवं. कारण कुठलीही गोष्ट आपण जेव्हा वाचतो किंवा लिहितो किंवा केवळ चर्चा करतो, तेव्हा त्यातून ती फारशी आपल्या हृदयापर्यंत पोहोचत नाही. ती बुद्धीपर्यंत पोहोचते. पण हृदयापर्यंत पोहोचायची असेल, त्याची जर झळ आपल्याला बसावी असं वाटत असेल, त्याची वेदना ही हृदयापासून हृदयापर्यंत जायला हवी असेल, तर दृकश्राव्य माध्यमासारखं दुसरं कुठलंही माध्यम नाही. आणि नाटक हे असं माध्यम आहे, की ते जिवंत माध्यम आहे. समोर माणसं असतात, ती घटना ज्या घडतात त्या आपल्याला दाखवतात आणि त्यामुळे त्या घटना संपूर्णपणे माझ्या मते तरी 100% त्या श्रोत्यांपर्यंत पोहोचतात. आम श्रोत्यांपर्यंत पोहोचतात आणि म्हणून याचं नाटकच करावं असं आम्ही ठरवलं. नाटक करताना सुद्धा सुरुवातीला एकांकिका करूया का? छोट्या-छोट्या कथा आहेत, तर त्या कथा तशा करायच्या का? अ, मग एक-एक कथा उलगडत गेली. एक-एक गोष्टीवरती लिहिलं गेलं. त्याचं रूपांतरण करून बघण्यात आलं. आणि मग लक्षात आलं, की या कथा तर आहेतच. त्या मांडायच्या तर आहेत. पण त्या मांडताना त्याचा आत्ताचा दृष्टिकोन सुद्धा मांडला गेला पाहिजे. कारण आताच्या युवा पिढीला स्वातंत्र्याच्या वेळी काय झालं हे फारसं माहीतच नाही. स्वातंत्र्याचा इतिहास त्यांना तसा फारसा माहीत नाही.
काही अगदीच 2-4 नावं सोडली तर फारसे नेतेही माहीत नाहीत, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपलं आयुष्य वेचलेलं आहे. अशा कितीतरी नेते आहेत. अं, मी खरं तर गेल्या वर्षी एक लॉकडाऊनच्या वेळेस एक 15 ऑगस्टच्या अगोदर 15 दिवस असे 15 माणसांच्या 15 व्यक्तींच्या, थोर व्यक्तींच्या सीरीज केली होती Facebookवरती. ते करताना तो खरा तर अभ्यास होता. म्हणजे याच्या पाठीमागचा तो स्वातंत्र्याच्या पूर्वीचा अभ्यास होता, जो मला कामी आला पुढे जाऊन. कारण त्या सगळ्याची लिंक लागत गेली. याच्यानंतर काय झालं, स्वातंत्र्याच्या आधी 100 वर्ष काय झालं, स्वातंत्र्याच्या आधी 50 वर्ष काय झालं आणि त्यानंतर आपण स्वातंत्र्य मिळवताना काय केलं. हा सगळा अभ्यास होता, तोही मला उपयोगी पडलाच या गोष्टींना. पण मग नाट्य रूपांतर करताना असं वाटलं, की हे जर पोहोचलं ना युवा पिढीपर्यंत, तर ते पटकन त्यांच्या लक्षात येईल आणि मग त्यांची ही उत्सुकता वाढावी, की मग नक्की काय झालं असेल, मग याला जबाबदार असेल, कोण असेल किंवा आपण अव्हॉइड करू शकलो असतो, मग नक्की काय झालं असतं, याची उत्सुकता ही युवा पिढीला वाढली पाहिजे असं मला वाटतं. कारण इतिहास हा फक्त पुस्तकातच शिकायचा नसतो. तो मार्क मिळवण्यासाठी शिकायचा नसतो, तर त्या इतिहासापासून आपलं शिकणं असतं. तो कुठलीही गोष्ट तुम्ही कुठलीही राज्यक्रांत्या घ्या, म्हणजे जागतिक इतिहास सुद्धा आपण का शिकतो? तर त्यावेळी अमुक-अमुक झालं होतं. ही एक चांगली गोष्ट झाली होती किंवा ही एक वाईट गोष्ट झाली होती. तर त्या इतिहासापासून चांगलं वाईट आपण दोन्हीही शिकत असतो. आणि म्हणून तो इतिहास महत्वाचा आहे. आणि तो इतिहास या स अगदी मी पुन्हा-पुन्हा नमूद करते, की युवा पिढीपर्यंत पोहोचावा, ही माझी धडपड आहे. तुम्ही जे म्हणालात ते खरं आहे, की इतिहास हा हे शिकायचा नसतो, तर त्याच्यापासून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि त्या उद्देशाने तुम्ही हा नाटकाचा जो सगळा एक प्रयत्न करताय. हो. आता उभा भावे जे आहेत ते स्वतः तिकडे गेलेले होते. त्यामुळे त्यांनी हे प्रत्यक्ष बघितलं असेल, जे काही माहिती त्यांना मिळाली असेल, ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्यांनी घेतली. सर्वसाधारणपणे अनेक लेखक जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणून म्हणजे कदाचित कल्पना लढवत असतील किंवा कदाचित वाचनात त्यांच्या कुठेतरी वर्तमानपत्रामध्ये किंवा अन्यत्र आलं असेल. त्याच्यावरनं कदाचित ते अंदाज बांधून एखादी अशी कथा लिहित असतील. पण ही हं. कथा जी आहे ती प्रत्यक्ष त्यांनी तिथे जाऊन जे काही अनुभव घेतले त्यावर बरोबर. आहे. त्यामुळे तुम्हाला त्यातलं नाटक सादर करताना काय आव्हान वाटतं त्याच्यात? हो. खूपच मोठी आव्हानं होतीच. प्रश्नच येत नाही. अजूनही आहेत. म्हणजे जोपर्यंत याचा पहिला प्रयोग होत नाही, तोपर्यंत नक्कीच ती अजूनही डोक्यावर आहेत. याचं प्रामुख्याने कारण, की एक तर अ, यामध्ये असलेली ती जी दाहकता आहे, ती कुठल्या प्रकारे मांडायची. कारण नाटक असल्यामुळे त्याला काही मर्यादा आहेत. किती प्रमाणात त्याची अभिव्यक्ती करायची याला काही मर्यादा आहेत. बरं त्या मर्यादा सांभाळून आपल्याला त्याचा जो परिणाम आहे, तो परिणाम दाखवायला हवा. त्यामुळे हे खरंच चॅलेंजिंग होते. खूपच मोठं आव्हान होतं आमच्यासाठी. कारण कुठेही आपल्या ते सवंग न होता किंवा अ, ते फार गडद किंवा त्याच्यामधली जी भीषणता आहे, ती अगदी रंजित न होता दाखवणं आणि तेवढ्या परिणामकारकरित्या दाखवणं, हे खरंच चॅलेंजिंग होतं. पण अर्थात आम्हाला आमचे जे लाईट्स करणारे आहेत श्यामदादा चव्हाण किंवा असतील किंवा मयुरेश माडगावकर ज्यांनी याला संगीत दिलंय आणि ते फार सुंदर झालंय. त्यांची खूप मदत झाली. दिग्दर्शन तर आहेच. आमचे कलाकार तर त्यांनी मेहनत घेतलेली आहेच. पण त्यांच्याबरोबर या 2 दिग्गजांची आम्हाला फार महत्वाची चा वाटा आहे यामध्ये, की हे प्रसंग जे आहेत ते जसेच्या तसे बऱ्याच प्रमाणामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करतो. हं. आता एक कदाचित हे सुद्धा असेल म्हणजे तुम्ही स्वतः त्या कथा वाचल्यानंतर तुम्हाला त्याविषयी आपण एक नाटक करावं हे नंतर वाटलं असेल, पण त्या मनाला भिडल्या. तसं आता मनाला यात काम करणारा प्रत्येक जो कलाकार आहे, वेगवेगळे आर्टिस्ट आहेत काम करत असतील, वेगवेगळी पात्र असतील त्याच्यामध्ये. हं. तर त्यांच्यापर्यंत सुद्धा ते तशाच पद्धतीने पोहोचणं आवश्यक असेल, की अगदी, त्यांनी त्या पद्धतीने अभिनय करावा, अगदी अगदीच, मनापासून? अगदीच. कारण हे आम्ही वाचतानाच आम्ही सांघिकरित्या वाचल्यामुळे अ, पुभा भावे यांची लेखणी खरंच खूप समर्थ अशी लेखणी आहेच.
त्यांच्या प्रत्येक शब्दांमधून ती वेदना जाणवतेच. पण काही वेळेला आम्हाला असंही जाणवलं, की ते शब्द किंवा मग तो जो आशय आहे, तो इतक्या काही वेळेला परत-परत येतो. याचं कारणच असं, की त्या त्या भावना ज्या आहेत, त्या भावना तेवढ्याच गडद आहेत. त्यांनी ते प्रत्यक्ष बघितल्यामुळे त्यांच्या त्यांच्या त्या यातना ज्या आहेत, त्या यातना पुभा भावेंच्या लेखणीतून प्रत्येक शब्दातून उतरतात आणि त्यांच्याच शब्दातूनच मुळात समर्थपणे उतरलं. त्यानंतर आम्ही ते जवळ-जवळ 10 ते 15 वेळा आधी नुसतं वाचलं. कथांचं वाचन केलं. अ, त्यावेळी पुभा भावेंची ही जी मराठी भाषा आहे, ही भाषा त्यावेळची म्हणजे भावे जाऊन आज 40च्या 60 वर्ष झाली मला वाटतं. त्याच्याही आधी त्यांनी लिहिलेल्या या कथा आहेत. 47, 46, 47च्या कथा आहेत या. अ, म्हणजे 75 वर्ष आणि त्यावेळची ही भाषा आणि आत्ताची जी बदललेली मराठी आहे त्यामध्ये अ, आमची ही सगळी मंडळी आहेत त्यांना प्रत्येक शब्द समजून सांगायचा आणि मग तो जेव्हा सांगितला गेला तेव्हा त्याची दाहकता कळत गेली त्यांना अजूनही. अरे बापरे! हे असंही होतं का? आणि ती दाहकता तेव्हाच कळल्यामुळे, वाचून कळल्यामुळे ती जेव्हा ते प्रत्यक्ष आम्ही उभे राहिलो रंगमंचावरती, तेव्हा तोपर्यंत बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांना ते समजलेलं होतं. कारण मुळात आपण जे बोलतो ते आधी आपल्याला समजलंय का? आपल्यापर्यंत पोहोचलंय का हे महत्वाचं. आणि ते पोहोचलं आणि मग आम्ही नाटक बांधायला सुरुवात केलेली होती. त्यामुळे सगळ्यांनी फार जीव ओतून काम केलंय. त्यातले जे प्रसंग आहेत किंवा जे ज्या कथा आहेत त्या हं, तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की सध्याच्या काळामध्ये ही सगळं जसं आपण आज स्मृती दिन म्हणून त्याला एक ओळख दिलेली आहे, तर किती बरोबर. हे आवश्यक आहे? म्हणजे तुम्ही सुरुवातीला पण म्हणाला होतात, पण आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये बघता फाळणीचे दिवस हे बहुतेक वेळेला काहीतरी एखादी डॉक्युमेंटरी आपण बघतो, टीव्हीवर दाखवतात की फाळणी झाली होती वगैरे, इथपर्यंतच मर्यादित असतं. पण त्यातली जी गांभीर्य आहे, त्यातली जी दाहकता आहे, ती दाखवणं किती महत्वाचं आहे? त्यातून काय नेमकं शिकू शकतील लोक? हो. नक्कीच. हा खूप चांगला प्रश्न आहे, की आपण हे सगळं का करतो आहोत मुळात? हे फक्त त्यातली दाहकता दाखवण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीची तेढ वाढवण्यासाठी करतो आहोत का? किंवा याला काही धार्मिक रंग आहे का? असे बरेच प्रश्न निर्माण होतील किंवा हे विचार मनात येईल. पण मी तुम्हाला नक्कीच ही गोष्ट सांगू इच्छिते, की मुळात इतिहास हा इतिहास असतो. तो तुम्ही कितीही तोडला, मोडला तरी तो बदलू शकत नाही. आणि तो इतिहास हा जशाच्या तसा ठेवा ना समोरच्यांच्या समोर. चांगलं काय, वाईट काय, काय घ्यायचं, काय नाही घ्यायचं हे त्यांना ठरवू दे. आणि प्रत्येक पिढी म्हणजे आजचीच पिढीत नव्हे, तर प्रत्येक येणारी पिढी ही आपल्या स्वतःसाठी विचार करण्यासाठी सक्षम असते. पण त्यांच्या समोर आपण काय ठेवतो आहोत हे महत्वाचं आहे. मग ते जसं आहे तसं ठेवलं गेलं पाहिजे. आणि मग त्यांनी ठरवावं, की यातलं काय योग्य होतं आणि काय अयोग्य होतं. त्यामुळे मी जेव्हा वाचायला सुरुवात केली किंवा मला जसं कळत गेलं, तेव्हा त्यात मला फार वयाच्या उशिरा मला काही गोष्टी कळत गेल्या. कारण त्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचल्याच नव्हत्या. मग एकांगी विचार करून एकांगी कुठल्याही गोष्टी पोहोचता कामा नये. त्या जशा आहेत तशा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. हे मला खूप प्रामाणिकपणे वाटतं. दुसरी गोष्ट, इतिहास जर कळला तर चुका ज्या आहेत त्या सुधारता येतात. इतकं सोपं साधं आहे असं मला वाटतं. पण ते आपण साधं करून ठेवत नाही. त्याला आपण वेगवेगळे रंग देतो. आपल्याकडे बरेचसे रंग आहेत आणि त्या सगळे रंग आपण देत असतो. प्रत्येकाला वेगवेगळ्या रंगाचा झेंडा दिला गेल्यामुळे सत्य जे आहे ते मुळात दाखवलंच जात नाही. ज्याला जो झेंडा घ्यायचा आहे तो घेऊ देच. पण मुळात आधी जे आहेत जसंच ते तसं तर दाखवलं तर त्या माणसाला डिसाईड करता येईल ना. त्यामुळे ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत आणि यातून नक्कीच शिकण्यासारखं आहे. का शिकण्यासारखं नाही? जर आपल्यामध्ये क्रूरता असेल, तर ती गेली पाहिजे. जर आपल्यामध्ये षंढता असेल, तर तीही गेली पाहिजे. दोन्ही टोकाच्या गोष्टी आहेत आणि दोन्ही टोकाच्या गोष्टी होता कामा नयेत. आणि यासाठी प्रत्येकाने हे नाटक बघावं, प्रत्येकाने सत्यासत्यता पडताळून पाहावी
आणि मग मला नाही वाटत त्यामध्ये काही कुठलीही गोष्ट म्हणजे वादाची राहील किंवा एकमेकांच्या उरावर बसण्यासारखी राहील. एकदम साधं आहे. म्हणजे आमच्या त्या नाटकात एक डायलॉग आहे असा, की आत्ताच्या पिढीच्या तोंडी, की जो इतिहास आहे, त्या इतिहासामधून ज्या चुका आहेत, चुका आपल्याला कळल्या, तर त्या रेक्टिफाय करता येतात. इट इज सो सिंपल. हे अगदी सोपं आहे. पण त्याच्याच त्याला आपण रंग देऊ नये. हा एकच भाग महत्वाचा आहे, असं मला वाटतं. जर आपल्याला भारत देश म्हणून जर पुढे जायचं असेल, तर यात कुठलंही राजकारण न करता प्रत्येकाने बघावं, प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं. जसं अ, असं म्हटलं जातं, की मारणारा जर दोषी असेल, तर तेवढाच मार खाणारा सुद्धा दोषी आहे. कारण तो तेवढा सक्षम नाही. मग तो तेवढा सक्षम नाही म्हणून मारणारा मारतो. ही गोष्ट कुठेतरी आपल्याला ही जाणवली पाहिजे. दुसरं म्हणजे जर ती जाणवली नाही आणि जर आपण बुरखे घेऊन बसलो, तर मग येणाऱ्या परिस्थितीत येणारा जो काळ आहे, भविष्य काळ आहे, तो इतिहासाची पुनरावृत्तीच असेल. मग आपण माणूस म्हणून काय शिकतो आणि मग आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये भेद काय राहतो? हे कुठेतरी जाणवावं असं मला वाटतं बरोबर. आणि म्हणून हा सगळा प्रपंच आहे. बरोबर. आता हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला आणखी काही अशी मदत मिळाली का? किंवा आणखी काही तुम्ही इतर कोणती पुस्तकं अशी शोधलीत किंवा वाचलीत किंवा हो, कोणाकडून माहिती मिळाली, की नाही ह्याच्या हो. बरोबर हे सुद्धा तुम्ही विचारात घ्या, जेणेकरून तुम्हाला आणखी ते सखोल त्याचा अभ्यास करता येऊ शकेल? हो, आम्ही या या संदर्भात बरीचशी पुस्तकं संदर्भासाठी घेतली होती. कारण कितीही म्हटलं तरी या कथा आहेत. यांना या सत्य कथा आहेत असं ठासून असं नाही सांगू शकत, कारण त्या कथा रूपाने मांडल्या गेलेल्या आहेत. मग याची सत्यासत्यता कुठेतरी पडताळून पाहायला हवी, की खरंच असं झालं होतं का? या कथांमध्ये ज्या काही वेदना मांडल्या गेलेल्या आहेत. कारण मी आता जर सगळंच सांगितलं तर ते फार मला सांगायचं नाहीये नाटकाबद्दल, कारण लोकांनी येऊन पाहावं ते. पण नक्कीच, की या वेदना ज्या आहेत, या खरोखर तशाच्या तशा घडल्या होत्या का? ज्या कथांच्या स्वरूपामध्ये भावेंनी मांडलेल्या आहेत. तर यासाठी बरीचशी फाळणीवरची पुस्तकं आम्ही वाचली. अ, एक फाळणीचे हत्याकांड म्हणून फार सुंदर पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांनी त्या बऱ्यापैकी जसंच्या तसं त्यांनी मांडलेलं आहे आणि त्यावेळेला लक्षात आलं, हो, तसं झालं होतं. असं बऱ्याचशा स्त्रियांच्या बाबतीत झालं होतं. अ, त्यातल्या काही स्त्रियांना ज्यांच्या म्हणजे काय म्हणतो ना आपण, चाळणी लावून, की त्यातल्या त्यात कमी अत्याचार झालेल्यांना त्यातल्या त्यात एक मोकळ्या वर्गाने परत घेतलं. काही स्त्रियांना परतच घेतलं नाही. काही स्त्रिया परत आल्याच नाहीत. अ, ज्या काही जणांची घरच्या घरं उद्ध्वस्त झाली. अगदी अक्षरशः कलकत्त्यामध्ये प्रेतांचे ढीग पडले होते, की ते ढीग उचलताना सुद्धा उचलायला सुद्धा कोणी नव्हतं. म्हणजे हा मनात कोणीच विचार केला नव्हता, की इतका नरसंहार झाला असेल. नवखालीमध्ये तर अशी परिस्थिती होती. ते आहे त्रिपुराच्या जवळ. बांगलादेशमध्ये आता तो भाग मोडतो. पण त्रिपुराच्या जवळ आहे तो आणि कारण त्रिपुरा हा पूर्वी बंगालमध्येच मोडत होता. अ, अशा ठिकाणी जवळ-जवळ 7-8 दिवस काय झालं ते कळलंच नाही. पूर्ण गावातले संपूर्ण तरुण मुलं ही बेचिराख झाली. त्यांना मारलं गेलं. त्यांच्या हत्या झाल्या. गावातली घरं बेचिराख झाली. अ, आया-बहिणींवरती अत्याचार झालेच. त्यातल्या त्यांना घेऊन गेले. काहींना अ, फार शोकांतिका झाल्या त्यांच्या. ही सगळी गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही. हे केवढी मोठी 5, 6, 7 दिवस आपल्यापर्यंत कुठली गोष्ट पोहोचतच नाही आणि त्यावरती कुठल्याही प्रकारची चौकशी होत नाही. त्या चौकशा पुढे सोडून दिल्या जातात. त्याचं काय होतं माहीत नाही. बरेचसे ज्यावेळेला पुस्तकं वाचली त्यावेळेला असं वाटलं, की अरे हे हे समजायला हवं आपल्याला. जिथे
अं, एखाद्या काय म्हणू आपण बहुसंख्येने असलेली लोक सुद्धा फक्त नपुंसकत्व असल्यामुळे जर तुमची घरच्या घर, वाड्याच्या वाड्या, गावच्या गाव उद्ध्वस्त होत असतील, तर ही आपली चूक म्हणायची नाही का? का सक्षम नव्हते? घरातले पुरुष का सक्षम नव्हते? अ, जिथं हार किंवा जीत, पराभव किंवा आपण जिंकलो, हे ही नंतरची गोष्ट झाली. त्याच्यासाठी लढण्याची तर आपल्यामध्ये कुवत हवी किंवा हिंमत हवी. ती लढण्याची सुद्धा कुवत ज्यांच्यामध्ये नाही, इतक्या वाईट परिस्थितीमध्ये राहिल्यानंतर आज तरी आपण या गोष्टींच्या बाबतीमध्ये जागं व्हायला पाहिजे. स्त्री शिक्षण किंवा स्त्रियांना शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवणं, या गोष्टींकडे भर दिला गेला पाहिजे. जेव्हा आजची पिढी ही फक्त सेल्फी काढण्यामध्ये गुंग आहे. आजची पिढी फक्त रील्स बनवण्यामध्ये गुंग आहे. तर या पिढीला या गोष्टीचं गांभीर्य कळलं पाहिजे. कारण बरोबर. कुठल्याही प्रकारचा चा शत्रू असू दे. आज हम्म. चारही बाजूने आपल्याला आपल्याला अ, धोके आहेत. बरोबर. सगळीकडून सीमालगत आपल्याला धोके आहेत. अशा खरंय. परिस्थितीमध्ये आपल्याला शारीरिक सक्षमीकरण हे गरजेचं आहे. मग बरोबर. ते का गरजेचं आहे? तर हे तुम्ही बघा. डोळ्यासमोर बघा काय घडून गेलंय आणि हे घडण्याची पुनरावृत्ती नको असेल तर हम्म. सक्षम बना. मनाने, शरीराने, विचाराने, सगळ्याच दृष्टीने. नक्कीच. तुमच्या म्हणजे आता थोडंसं नाटकाकडे बोलूया, की तुम्ही नाटक करत असताना मग हे सगळं किती कलाकार आहेत, कशा पद्धतीने सगळे जुळवून आणलं, हे सांगा. मी एक शेवटचे 2 प्रश्न विचारतो. आ, म, आम्ही मुळात सुरुवात केली ती आमची काव्यशैलीची नाट्य ओसरी हा उपक्रम आम्ही राबवतो आणि त्यामध्ये आम्ही आठवड्यातून एकदा भेटायचो. नंतर पद्मश्री वामन केंद्रे यांची मी विद्यार्थिनी आहे आणि असेच समविचारी विद्यार्थी काही आम्ही एकत्र येऊन काहीतरी प्रोजेक्ट करावं. मग त्याआधी आम्ही मी, शैलेश चव्हाण आणि संजीव धुरी आम्ही असे मिळून आम्ही अजून एक कार्यक्रम करतो जो सरदार पटेलांवरती असतो. सरदार पटेलांच्या शेवटच्या 5 वर्षांबद्दल आम्ही बोलतो. तर हे सगळे विचार होतेच. म्हणजे मग ही सगळी मंडळी जमल्यानंतर याबद्दल बोलत गेलो. मग म्हटलं काहीतरी करायचंय. मग एक साधारणपणे 18-20 जण आमच्या या सगळ्या आमचा हा समूह बनलाच होता. मग आपण काहीतरी नाटक करूया. म्हटलं करूया. पण कुठल्या प्रकारचं करायचं, काय करायचं याच्यावरती थोडासा आमचा उहापोह होत होता. आम्ही बरीच नाटकं वाचली, बरेच एकांकिका वाचल्या. पण त्यानंतर जेव्हा पुभा भावेंचं लिखाण आलं डोळ्यासमोर, तेव्हा आम्ही सगळेच भारावून गेलो आणि आम्ही म्हटलं नाही आपण हेच करायचं. प्रायोरिटीवरती हेच करायचं. आणि मग त्या दृष्टीने मग पुन्हा अधिक वाचन, मग वेगळ्या वेगळ्या प्रकारचे संदर्भ यामध्ये जेव्हा ही एक गोष्ट खूप छान आमच्या लक्षात आलेली, की जेव्हा आम्ही इतरांना सांगायला सुरुवात केली, की आम्हाला पुभा भावेंवरती त्यांच्या कथांवरती आम्हाला नाटक करायचंय. तेव्हा फक्त भावेंचं नाव ऐकल्यानंतर कितीतरी माणसं आमच्या समोर आली, की या आम्ही तुम्हाला मदत करतो. अशी बरीच माणसं समोर आली. आम्हाला नाटकाच्या तालमींच्या जागांपासून प्रत्येक गोष्टीसाठी मदत करायला माणसं हिरिरीने पुढे येत गेली. चला तुम्ही काहीतरी चांगलं करताय ना, मग आम्ही तुम्हाला हे करून देतो. अशा बऱ्याच प्रकारच्या मदती, म्हणजे एकाचं नाव घेतलं तर मला असं वाटतं दुसऱ्यांवरती अन्याय होईल म्हणून मी मुद्दाम नाव नाही घेते. पण खरंच आम्हाला खूप मदत झाली. समाज आपला सकारात्मक आहे चांगल्या गोष्टींसाठी याची पुन्हा एकदा आम्हाला खात्री पटली. आणि आमच्याकडे अगदी युवा म्हणजे कॉलेजमध्ये जाणाऱ्यांपासून जे आमचे वादक आहेत, सगळी मुलं आहेत, ते सगळी कॉलेजमध्ये जाणारी मुलं आहेत, ते 60 उलटलेली माणसं, अशी सगळी फौज आमच्याकडे जमली आणि त्यामुळे मजा येते करायला. एक शेवटचा प्रश्न म्हणजे आता हे नाटक केल्यानंतर तुम्हाला एक अशी जाणीव झालीये का, की नाही अशा पद्धतीची नाटकं ज्याच्यातून इतिहास समोर येईल किंवा युवकांना जे काही आताची पिढी जवळपास काही ठराविक घटना ज्या त्या माहिती असतील
पण बरोबर. त्याच्या पलीकडे जाऊन काही माहिती नाहीये, त्या समोर याव्यात त्यांच्यासाठी अशी वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून त्या कथा शोधून. तर असा काही तुमचा विचार आहे का, किंवा तसा होईल का विचार तो? अं, मुळात आम्ही त्याच प्रकारे मी तुम्हाला आता मघाशी म्हटलं तसं, की आमचा सरदार पर्व कार्यक्रमही तसाच आहे, की त्यांच्या सरदार पटेलांबद्दल जे आपल्याला फारसं माहीत नाही. माहिती. त्यांच्याबद्दल तो आम्ही हा उपक्रम करतोच. असे उपक्रम तर आम्ही करतच असतो. पण पुढे जाऊन अशाच प्रकारची नाटकं करू असं म्हणण्यापेक्षा ज्या वेळेला जी गरज असेल, तर त्या प्रकारची नाटकं आम्ही नक्कीच करू. नाटककार आहे, तर बंदिस्त कुठल्याही साच्यामध्ये राहणं फार अवघड असतं. पण ही एक गोष्ट मात्र नक्की, जे काही आहे, जी काही कला आहे आमच्याकडे, माझ्याकडे, हं. त्याचा उपयोग समाजासाठी व्हावा, ही भावना मात्र नक्की आहे, की त्यातून योग्य प्रकारचे संदेश हं. पुढच्या पिढीपर्यंत किंवा समाजापर्यंत जावे. हे नक्कीच. पण मग पुढे जाऊन तुम्ही विचाराल, की अशाच प्रकारची नाटकं कराल का? तर प्रामाणिकपणे सांगायचं तर आता माहिती नाही. माहिती. हे वेगळ्या प्रकारचं नाटक आम्ही घेऊन येतो आहोत. बरोबर. प्रेक्षक याला किती प्रतिसाद देतायत, त्यांचं प्रेम आम्हाला किती मिळतंय, ह्याही गोष्टी त्यात त्यात महत्त्वाच्या आहेत ना. खरंय. तुम्ही आता एक शेवटचं म्हणजे तुम्ही अनाउन्समेंट एक प्रकारे सांगा, की बघ 16 तारखेला जे नाटक आहे, तर ते बघायला यावं लोकांनी, एक आवाहन. 15 ऑगस्ट 2022 हा आपला 75वा आपला आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो आहोत. आणि या निमित्ताने त्याच्या आधी असलेल्या 14 ऑगस्ट हा फाळणी दिनाच्याही निमित्ताने हे दोन्ही दिवसांचं औचित्य साधून आम्ही 16 तारखेला 16 ऑगस्ट 2022 ला दुपारी 4 वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृह, ठाणे इथं आम्ही आमच्या या 2 अंकी नाटकाचा प्रयोग करतो आहोत. घायाळ हे 2 अंकी नाटक पु. भावे यांच्या कथासंग्रहावरती आधारित आहे, ज्यात त्यांनी फाळणीच्या वेळी झालेल्या वेदना मांडलेल्या आहेत. हा इतिहास सगळा तुम्हाला कळावा, त्या वेदना आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून आम्ही हा प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे रसिक हो, मायबाप हो, तुम्ही नक्की या नाटकाला या आणि हे नाटक पहा. तुम्हाला जरूर आवडेल. आम्ही खूप अथक प्रयत्न केलेले आहेत. मनापासून प्रयत्न केले आहेत आणि त्याला तुम्ही दाद द्याल याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे नक्की या. 16 ऑगस्ट 2022 दुपारी 4 वाजता धन्यवाद. डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृहात. धन्यवाद कविताजी, तुम्ही इथे आलात आणि तुमच्या नाट्यानुभवाविषयी सांगितलं. आणि आम्हाला निश्चितपणे अपेक्षा आहे, की हा जो काय यातल्या ज्या वेदना आहेत फाळणीच्या, या लोकांपर्यंत पोहोचतील आणि एक इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचेल, त्यातून अनेक गोष्टी शिकता येतील. तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.